माजी आमदार धीरज देशमुख यांनी जपली परंपरा, कुटुंबियासोबत साजरा केला वेळा अमावस्येचा सण. लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे वेळा अमावस्या. याच परंपरेचा वारसा जपत लातूरच्या देशमुख कुटुंबियांनी शेतात जाऊन वेळा अमावस्या साजरी केली आहे. माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने यावेळी निसर्गाची पूजा केली. काळ्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरा होणारा सण म्हणजे दर्शवेळा अमावस्या. लातूरच्या बाबळगाव परिसरात आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखील देशमुख कुटुंबाने आपल्या शेतात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. सकाळीच माजी आमदार धीरज विलासराव देशमुख आणि श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी शेतात जाऊन भूमातेची आणि पांडवाची विधिवत पूजा केली. पिकांच्या भरभराटीसाठी आणि बळीराजाच्या सुखासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. देशमुखांच्या या पारंपरिक पूजेत गावकऱ्यांनी देखील मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला होता. वेळा अमावस्येचं मुख्य आकर्षण असतं ते वनभोजन. शेतात उभारलेल्या मंडपात आंबील, उकड आणि विविध भाज्यांचा आस्वाद घेण्यात आला. यावेळी केवळ देशमुख कुटुंबच नाही तर काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आजूबाजूच्या गावातील मान्यवरांनीही या स्नेहभोजनाचा आनंद लुटला. धावपळीतून वेळ काढत धीरज विलासराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सर्वांना वेळा अमावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा शेतकऱ्यांचा सण आपल्या सर्वांना सुख समृद्धीचा जावो, ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे येणाऱ्या काळामध्ये दिवस चांगले असावेत आणि नवीन वर्षाच्या देखील येणाऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. शेती, माती आणि माणसाशी जोडलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जाते. हेच या सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.